राधिका, अरे मी आत्ता सगळेजण सकाळी सकाळी काय झालं? हो, तुलाच भेटायला आलोय. राधिका, आज सकाळचा पहिला चहा तुझ्या बरोबरच घ्यायचा. चालेल ना? मग ठीक आहे, मी चहा मांडते आता. बस 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 बस, चहा वगैरे सगळं तयार आहे. नानीजींनी उपमाई आणल्या सगळ्यांसाठी. नानीजी, तुम्ही काऊन करून आणला? तू थांब ना जरा इथे. अगं, एरवी तू आम्हाला खायला घालतेस, आज आम्ही आणलं करून. काय बिघडलं त्यात? अगं तू त्या कुठल्याशा गावाहून आलेस ना, दमून आली असशील. आता तू आराम कर. बाप्पा, आराम काय जाऊ? आराम माहित आहे का आमच्या राधिकाला? अहो, इथून गेली का नाही तेव्हा ही सगळं करून गेली होती. अरे आपण सगळे अशाच गप्पा मारणार आहोत का मेन मुद्द्याकडे वळणार आहोत? नानाजी, सुरू करायचा ना कार्यक्रम? काय कसला कार्यक्रम? सुनबाई जरा दमदार सांगतात नानासाहेब. तर कसं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राधिका आपली फार मोठी उद्योजक झालेली आहे आणि त्याच्या बाजूने तिने चांगलं समाजकार्य पण सुरू केलेलं आहे. साखर गावात तर तिचं फार मोठं काम चालू आहे. आणि मला वाटतं हे सगळं जे काही यश मिळालंय ते एकट्या राधिकेचं नाहीये, तर वसंतराव, सरिताताई त्यांना याचं क्रेडिट दिलं पाहिजे. नाही तर ती हे सगळं काही करू शकली नसती. राधिका, ज्या पद्धतीनं तू हे गाव दत्तक घेतलायस ना, खरोखर तुझं कौतुक आहे. म्हणजे ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली सुद्धा? माझ्याशिवाय कोण सांगणार अण्णा? आणि राधिका, याबद्दल स्वयंसिद्धामध्ये तुझ्यावरती एक स्पेशल एपिसोड होणार आहे. अगं परत? वा रेवती, मस्त. म्हणजे आपण सगळे राधिकाचं कौतुक करतोच, पण ते इतरांनाही कळलं पाहिजे. सगळ्यांच्या समोर तिचं काम आलंच पाहिजे. हो खरंय. नाहीतर हल्ली काय कोणी काही काम करत असतं पण माहितीच नसतं काय काम करतायत. गाजावाजाच जास्त त्यांच्या कामाचा. हो ना. आणि सगळेजण नुसतं म्हणतात ह्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, ह्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. कोणी काहीही करत नाही. हो, येतात आणि खूप मोठमोठी आश्वासनं देतात आणि पाळत काहीच नाही. आणि ती जी काय उभी आहे ती त्यामुळेच आहे. आणि आमच्या सगळ्यांचा तुला पाठिंबा आहे. तुला कसलीही मदत लागली तर आम्हाला सांग, आम्ही ती करू. खरंच मी खूप नशीबवान आहे म्हणून तुमच्यासारखी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत. नाही फक्त आई बाबाच नाही तर नाना नानी, तुम्ही, महाजनी काका काकू, तुम्ही, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी, गुप्ते भाऊ रेवतीचा सपोर्ट आहे म्हणून मी हे धाडस करू शकते. अरे काय चाललंय यार? ये ना तू. अरे काय बोलायचं आता? ये काय? ना. कुठे घेऊन आला? सांगतो ना 2 मिनिटं. दादा जरा 2 चहा दे आपले. अरे मला काहीच नको यार. आनंद, ऐकून घे ना यार. मी काय केलं म्हणजे तू माझं ऐकशील? काय 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 झालं? कशासाठी बोलवलंयस? ते बोल, काय बोलायचंय? अरे तेच ना, म्हणजे तू सौमित्राशी बोलून त्याला थांबायची रिक्वेस्ट कर ना, त्याला विनंती कर ना थांबायची. हेच सांगायला तुम्हाला इथे घेऊन आलायस? तिथे माझे आई बाबा आले, माझ्या डोक्यावर बसलेत, लग्नाची तयारी करायची आणि तू हे. अरे आनंद, हे तेवढंच महत्वाचं आहे ना. महत्वाचं होतं, आता नाहीये. सौमित्राने फायनल डिसिजन घेतलाय, तो घरी चाललाय आणि त्यांनी तो डिसिजन घेतलाय म्हणजे तो फायनल असेल, तो करूनच दाखवणार. आपण काहीच करू शकत नाही. तुला माहिती आहे तो किती जिद्दी आहे. मला माहिती आहे तो जिद्दी आहे आनंद, म्हणूनच तुला म्हणतोय ना की तू बोल ना त्याच्याशी. अरे कशासाठी? कशासाठी म्हणजे राधिकासाठी. इतकं सगळं झालं यार गुरु, तरी तू तेच तेच बोलतोयस यार. कारण मला जेन्युइनली वाटतं आनंद, या दोघांनी एकत्र यावं, यांच्यामध्ये काहीतरी नातं जुळू शकेल असं मला वाटतं, म्हणून मी. तर काहीच होऊ शकत नाही. राधिका वहिनीच्या मनात सौमित्रासाठी काहीच नाहीये हे आता क्लिअर झालेलं आहे. तो फक्त एक चांगला मित्र आहे, दॅट्स इट. आता प्लीज मला काहीच सांगू नकोस. मला हे चहा वगैरे नको, मला खूप कामात, मी निघतोय. सॉरी, बाय, थँक्स. एकदा ऐकून तर. अरे आनंद, आनंदही ऐकत नाही काही.
सौमित्र जर निघून गेला ना तर काहीच करता नाही येणार. नाही काय फोन करते 50 वेळा. द्या ना एक चहा द्या ना लवकर. गॅरी प्लीज माझे फोन उचलला प्लीज. काय झालं शनू बेबीला रडायला? गॅरी गॅरी काय झालं गॅरीला? तसं काही नाही झालं गॅरीला. तो फक्त माझे फोन रिसीव्ह करत नाहीये यार. मग होणार नाही तर काय? तू असं करून ठेवते मग तुझे हात हातात घेऊन असा नाचणार आहे का? नाचणार आहे? Shut up, केड्या. तू ऐक ना तुझ्या मामाचं ऐक. ती मम्मा वाटेल ते सांगते, तू तसं करते आणि मग तुझं नुकसान होतं. केड्या, माय मम्मा इज द ग्रेटेस्ट. काही बोलायचं नाही, मम्माला सांगून ठेवते तुला, मी ऐकून घेणार नाही. असं काय ग्रेट आहे? काय ग्रेट आहे? आजपर्यंतचे सगळे प्लॅन फसले तिचे, माहिती आहे ना. एकही प्लॅन सक्सेसफुल झाला नाही, सगळे फ्लॉप. असा हवेचा नुसता फुगा आहे डोक्यात भरलेला. कोणी टाचणी मारली ना फुटेल फाट. अरे यार तू काय बोलतोस, मला काहीच कळत नाहीये. अगं तू गॅरीकडे जायला पाहिजेस, त्याच्याबरोबर राहायला पाहिजेस. समजा तू तसं केलं नाही ना तर तुझी तशी गत होईल. ते म्हणतात ना, हा तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती धुपाटणं राहिलं. व्हॉट इज धुपाटणं? डोक्यातच घालतो तुझ्या धुपाटणं. तुला काही कळत नाही. कशाला गेली त्या गावाला? अरे यार त्या इडियट रघुने मला सांगितलं म्हणून मी गेले. त्या रघुनी फसवलं आणि तू फसलीस. तुला दुसरं काही कळत नाही, फक्त शॉपिंग करता येतं, पैसे उडवता येतात. नाहीतर काय. हे बघ, त्या गॅरीला मनवणं ना तुझं काम आहे. त्याला जाऊन मनव, नाहीतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. मग असंच रडत बसावं लागेल. मॅम कशी झाली तुमची गावची भेट? खूप छान, उत्तम. मुख्य म्हणजे जी कामं ठरवली होती ती सगळी झाली. चला, म्हणजे गावातल्या लोकांच्या भेटीसोबतच तुमची तिथे एक वेगळी ओळख निर्माण झाली. ते फक्त ओळखच नाही तर मला गाव बघता आलं, तिथल्या लोकांना समजून घेता आलं, गावात काय सुविधा आहेत ते पाहता आलं. ते जास्त महत्वाचं होतं. वहिनी माझी खरंच इच्छा होती तुमच्या बरोबर तिकडे यायची. हो श्रेयस, नाही आता आपलं काम सुरू झालंच आहे, आता तिकडे जाणं होईलच आपलं. चालेल. वहिनी सॉरी, मी येऊ शकलो नाही आणि तिथे मी सौमित्रला पाठवलं. नाही ठीक आहे आनंद भाऊजी, मलाही समजू शकतं तुमच्या लग्नाची गडबड सुरू आहे, तुम्हाला वेळ होत नसेल. ठीक आहे. नाही तसं नाही, म्हणजे मी तुम्हाला न सांगता, तुम्हाला कल्पना न देता मी इथेच राहिलो आणि तिथे सौमित्रला पाठवलं म्हणून सांगतो. इट्स ओके. नाही काही गैरसमज होऊ नये म्हणून. काही गैरसमज वगैरे झाला नाहीये. मला माहितीये तुमचा हेतू वाईट नव्हता. मॅम मी सरांना तेच सांगते, त्यांनी उगाच खूप टेन्शन घेतलं होतं. ठीक आहे, आता आपल्याला कामाचा पुढचा विचार करायला लागेल. त्यासाठी आपल्याला एक टीम तयार करायला हवी. मॅम मी पण आहे त्या टीम मध्ये. हो तुम्ही आहात. आपण ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कामाचं नियोजन केलं पाहिजे. हे काम श्रेयस उत्तम करेल. आपण याचं सगळं मॅनेजमेंट त्याच्याकडेच सोपवूया. येस सर. हो अगदी चालेल. आता लवकरात लवकर हे काम तडीच न्यायला हवं. वहिनी तुम्ही ठरवले ना, मग हे काम 100% तडीला जाणार, आमची खात्री आहे. आणखी एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी, वहिनींनी साखरगाव दत्तक घ्यायचं ठरवलंय त्याच्या विकासासाठी. वा वहिनी वा, काय आदर्श विचार आहे. मॅम वी आर विथ यू. थँक्यू. बरं सर, हे पेपर्स राहू द्या तुमच्याकडे. हे कसले पेपर्स? हे शेतकऱ्यांनी अगदी विश्वासाने आपल्याकडे पेपर्स दिले. त्यांच्या जमिनीचे पेपर्स आहेत. आपण लवकरात लवकर व्हेरिफिकेशन करूया आणि त्यांचे पेपर्स त्यांना परत देऊया. आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कंपन्या आपल्याला या शेतकऱ्यांच्या कामाच्या संदर्भात फंड्स देत आहेत त्या सगळ्यांना हे पेपर्स आपण दाखवूया. म्हणजे काय, आपल्याकडूनही या कामात ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे. अगदी बरोबर आहे. आपण सगळे हे काम प्रामाणिकपणे करतोच आहोत
पण हे काम शेवटपर्यंत आपल्याला प्रामाणिक करता आलं पाहिजे, यावर आपण सगळ्यांनीच लक्ष ठेवायला हवं. आपण हे पेपर्स सेफमध्ये ठेवूया. चला सेफमध्ये ठेवूया. किल्ल्या माझ्याकडे चला. काय? ते ऍक्च्युली मी तुलाच भेटायला थांबलो होतो. तुलाच भेटायचं होतं. इथे? हा पण मी बाहेर येणारच होते ना. हो, पण मी म्हटलं मला कौतुक करायचं होतं म्हणून. कसलं कौतुक? अगं राधिका, तू आत्ता सांगितलंस ना ते साखरगाव दत्तक घेणार आहेस. इट्स सच अ वंडरफुल थिंग. फारच छान. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तुम्ही मनापासून कौतुक करत असाल तर थँक्स. नाही, मी मनापासूनच सांगतोय. पण साखरगावचा विकास करणं वाटतं तितकं सोपं नाहीये माझ्यासाठी. अशी अनेक नतद्रष्ट माणसं असतात की दुसऱ्यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतात. म्हणून म्हणतेय वाटतं तितकं सोपं नाहीये. नाही, बरोबर आहे. पण राधिका, तू मनावर घेतलं म्हणल्यानंतर तू चांगलंच करशील. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्स. चांगलं आहे तुमचं. चांगलं पांग फेडली तुम्ही लोकांनी आमची. हा दगा केलात राव तुम्ही. या पोपटराव जागीरदाराला फसवलं तुम्ही लोकांनी. फसवलं? अरे कसलं फसवलं? हा, गावाच्या विकासासाठी राधिकाताई इथे येणार आहेत हे माहित होतं ना तुम्हाला? ए भावड्या, तुझं तोंड बंद ठेवा तू. हा, विकास म्हणे विकास. अरे या सगळ्या गावकऱ्यांनी या पोपटरावचा त्या बाईच्या समोर अपमान केला. अरे घालून पाडून बोले, बदलामी केली माझी. ते दिसलं नाही तुला? या पोपटराव जागीरदारांनी तुमच्यासाठी काय नाही केलं रे? काय नाही केलं? काय नाही केलं? हा, मग काय नाही केलं सांगा ना. अरे प्रत्येक वेळी तुम्हाला अडलेल्या पैसे दिले आणि आम्हाला सोडून तुम्ही त्या शहरातून आलेल्या परक्या बाईवर विश्वास ठेवला तुम्ही. अरे कोण आहे ती बाई? हो, आमच्या राधिकाताई लय हुशार आहे. हुशार आणि गावावर त्यांचा जीव आहे. जीव. आणि आमचा बी राधिकाताईवर लय भरोसा आहे. भरोसा? अरे ती मुंबईची पाहुणी आली होती तशी गेली मुंबईला परत. आता ती परत कधी येणार आहे ते तरी तुम्हाला ठाऊक आहे का? आमच्या राधिकाताईवर आमचा भरोसा आहे. हा, अरे विश्वासघात करेल ती तुमचा. तुम्हाला एक दमडी पण देणार नाही. रात्री उशिरापर्यंत बसून गुरुजींबरोबर गुरुजींनी तिची कुंडली सांगितली मला. राधिकाताई फसवणार नाहीत. फसवणार नाही? आमच्या राधिकाताईंना असं म्हणायचं नाही. हा, ताई का? मोठा ताईचा दादा. राधिकाताईंमुळे इथं समजांना रोजगार मिळणार आहे. तुमचं काय हो? अरे लय चुरू जीभ चालायला लागली. हो पोपटराव, आमचा समजांचा विश्वास आहे ताईवर. तसं आमचं सर्वांचं एकमत झालंय. बोला राधिकाताई जिंदाबाद. राधिकाताई. थांब काय नाही, अंगावर यायचं नाही. अंगावर यायचं नाही. मी अंगाची भाषा केली का? मी तोंडाने बोलतोय ना, तोंडाने बोलायचं. अच्छा, म्हणजे
एवढा विश्वास राधिका ताई बाई मसालेवाली बाईवर तुमचा आहे. असू दे, चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट मी तुम्हा सामन्यांना सांगतो, लक्षात ठेवा. इथं इथं टाकून ठेवा एकदम. ही बाई तुम्हाला एक दिवस अशी उडवणार आहे ना, तर डायरेक्ट रागात. तेव्हा तुम्हाला या पोपटरावाकडेच यायला लागेल. तेव्हा मी बघ. चला रे, चला चला. अरे हट गावकऱ्यांनो, एका बोलण्यावर विश्वास ठेवू नका. राधिकाताई आपल्या सगळ्यांसाठी खूप काही करणार आहे. चला निघूया. हॅलो राधिकाताई. बोला, कसे आहात? गावातली सगळी मंडळी कशी आहेत? हा म्हणजे ताई थोडं त्याच्याबद्दलच बोलायचं होतं. बोला ना, काय झालं? काही टेन्शन आहे का? काय नाही ताई, तुम्ही इथून गेलो तो पोपटरावाला होता, त्यांनी सगळ्या गावाला एकत्र केलं होतं. आज तो जरा बिथरलाय, तुमच्या विरोधात भडकवतोय गावाला. ते तो हे पा, त्यांना काय करायचं ना ते करू द्या. आपण चांगलं काम करतोय ना, मग झालं तर. हे पा, जेव्हा कोणी चांगलं काम करायला घेतं तेव्हा त्याच्या मार्गात अडथळे संकट येतातच. हो. आपण या सगळ्याची मानसिक तयारी करून ठेवायची. हो ताई, तुम्ही फार धीराचे आहेत ताई. तुमच्याशी बोलून फार बरं वाटलं मला. हे पा, आता मी हे साखरगावच्या विकासाचं काम लवकरात लवकर मार्गी लावणार. त्यामुळे त्यानंतर कोणाला चर्चा करण्याची, आपल्याबद्दल बोलण्याची काही वेळच येणार नाही. मग आपलं काम बोलेल. बरोबर आहे ताई. ताई ठेवू फोन. पण नंतर काही मदत लागली, काही वाटलं तर फोन करा, संकोच करू नका. हो ताई, नक्की नक्की ठेवतो फोन. वहिनी येऊ. त्या पुण्याच्या साईडचे काही प्रपोजल्स आहेत, प्लीज बघून घ्या. हा ठीक आहे, जरा नंतर बघते. नंतर काय झालं वहिनी? काही सिरियस आहे का? नाही आनंद भाऊजी, अहो साखरगावहून ते आपले भाऊराव आहेत ना, त्यांचा फोन आला होता. अरे वा, काय म्हणाले? मी आय एम शुअर तुम्ही तिथे जाऊन आलात त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढला असेल. नाही, ही सगळी लोक आपल्यावरती खुश आहेतच, पण आपले तिथेही काही हितशत्रू आहेत. पोपटराव जहागीरदार नावाचा एक माणूस आहे, आपल्या विरुद्ध भडकवतोय लोकांना, बिथरवलंय लोकांना. मी आता त्यांना धीर दिलाय, सांगितलंय त्यांना की आपलं काम नीट पार पडेल. अरे बापरे. नाही म्हणजे आपण काहीतरी चांगलंच करतोय, म्हणजे आय एम शुअर सगळं छानच होणार शेवटी. पण या साखरगावच्या विकासाचं काम मला आता लवकरात लवकर पूर्ण करायला हवंय. वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी उद्याच कामाला लागतो. आनंद भाऊजी तुम्ही नाही. अहो आता लग्न 4 दिवसांवरती आलंय, आता तुम्ही घरी लक्ष द्या. नाहीतर हे पण इतकंच महत्वाचं आहे. पण घरच्याही काही जबाबदाऱ्या असतात. ओ वहिनी, हा काम पण इतकं महत्वाचं आहे, हा पेंडिंग राहणार ना. त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, ते काम मी श्रेयसला द्यायचं ठरवलं. अरे खरंच मी करतो, तुम्ही नका काळजी घेऊ. नाही नाही, थांबा, मी आत्ताच त्याला सांगते. अरे बापरे. श्रेयस जरा आतमध्ये. वहिनी मी केलं असतं, काहीच असं एवढं नाहीये त्या काम. नाही, तुम्ही माझं ऐका. वहिनी येऊ. श्रेयस, साखरगावचं काम आपल्याला जरा घाईनं पूर्ण करायला लागणार आहे. त्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट्स बनवून घ्यायला लागतील आणि हे सगळं तू करायचंयस. हो करूयात की. सांगा काय करायचंय. आनंद भाऊजींचं लग्न आहे, तोपर्यंत ते या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकणार नाहीये. तेव्हा पानवलकर सरांशी बोलून घे, ते डॉक्युमेंट्स तयार करून घे, वकिलाकडे जा आणि व्हेरिफिकेशन करून घे. हे सगळं तू करणार आहेस, तेही लवकरात लवकर. ओके चालेल. श्रेयस, हे काम जसं महत्वाचं आहे तसंच जोखमीचं सुद्धा आहे. वहिनी तुम्ही नका काळजी करू, मी करतो व्यवस्थित. येऊ. मी पण वहिनी पण एक अजून एक विषय होता. सौमित्र, त्याच्याबद्दल जरा बोलायचं होतं. काय झालं आनंद भाऊजी? आणि तो खरंच जातोय. तो माझ्या लग्नासाठी पण थांबणार नाही. मी त्याला किती समजवलं, किती सांगितलं तरी तो ऐकतच नाही.
एकच बेस्ट फ्रेंड आहे माझा, तरी मला का असं नाही वाटणार का की माझी माणसं आहे, निदान माझी माणसं, माझी जवळची माणसं माझ्या लग्नात असावी. तो नसेल मला वाईट नाही वाटणार का? तो त्याला कळतच नाहीये त्याला काही. आनंद भाऊजी, मी बोलते त्याच्याशी. आणि तुम्ही तुम्ही नका काळजी करू, तो थांबेल. थँक्यू.